शेतामध्ये यायचे मला भेटायला की आमच्या बाबासोबत गप्पा चप्पा सुट्टी असली की शेळके सर आमच्या शेतामध्ये. तर असा आहे वटवृक्ष की ज्यांनी त्यावेळेस फक्त 500 रुपये महिना होता. मगर सर, शेळके सर, भालेराव सर, रेंगे सर, भागवत रेंगे सर, त्याच्यानंतर पारटकर सर, असे बरेच गुरुजन वर्ग होऊन गेले. त्यात BS सर आणि मगर सर, शेळके सर अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला घडविलं. येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख आत झाले. वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही, वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही. येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही, पाऊल पुढे पडत नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून, तसेच वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादन करतो. उपस्थित सन्माननीय अतिथींना नमस्कार. माझ्या मित्र आणि मैत्रिणींना आज आपला वार्षिक महोत्सव गेट टुगेदर घडवण्याचं जे काम सरांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. शाळा हा फक्त उल्लेख जरी केला तरी या वास्तूमध्ये घालवलेला प्रत्येक दिवस असंख्य खोड्या, मित्रमैत्रिणी सोबतच्या गप्पा आणि शिक्षकांचा ओरडा आठवतो. ही एक अशी शाळा आहे जिथं आपण प्रवेश केल्यापासून ते अगदी शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याच गोष्टी अगदी जशाच्या तशाच आपल्या आठवणीमध्ये असतात. अनेकदा ते दिवस आठवून नकळत पापण्याने ओलावतात. जेव्हा आपण घरातल्या बच्चे कंपनीला शाळेत जाताना पाहतो तेव्हाही नकळत आपल्या शाळेच्या आठवणीत नव्यानं हरवून जातो. शाळेमधल्या आठवणी अशा असताना त्या कधी विसरल्याही जात नाहीत आणि पुसल्याही जात नाहीत. शाळेमधला प्रचंड अभ्यास, पुढे शिक्षण घेण्यासाठी करावा लागला संघर्ष, त्यानंतरच्या काळात कुठेतरी स्थिर स्थावक होऊन आपल्याला येऊन द्यावी लागते ती फक्त आठवण. आपल्या बालपणीच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची मग सुरू झाला त्यांचा शोध. हा शोध थांबतो गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला. गेट टुगेदर साठी अत्यंत भावनिक असं भाषण मी करत आहे. आज माझं मन उचंबळून आलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या जगात विखुरलेले सारे मित्र मैत्रिणी आज भेटणार आहेत. शाळेतल्या जागविलेल्या त्या आठवणी पुन्हा आठवणार आहेत. आपण केलेल्या मज्जा केलेल्या गमती, आज शाळेचे दिवस पुन्हा जगायचा आहे. याच शाळेने आमच्या जीवनाला आकार दिला, आम्हाला संस्कार दिले आणि येथे बसलेल्या प्रत्येक बॅचमेटने आम्हाला अनेक अनुभवांनी समृद्ध केले आहे. मला आजही सरांचा तो चिडलेला चेहरा आठवतो आणि पुन्हा मायेला जवळ घेऊन समजून काढलेली आठवते. मॅडमने दिलेली शिक्षा आणि तितक्याच प्रेमाने वेगवेगळ्या उपक्रमातून दिलेला आनंद कसा विसरता येईल. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबऱ्यावर भक्ती, उंबऱ्यावर भक्ती. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मला